नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं आहे साबुदाण्याची खिचडी. चला तर मी बनवायला घेते. मी ते शेंगदाणे चांगल्यापणे भाजलेत. 5 मिनिटे स्लो फ्लेमवरती. आता गॅस बंद करून ठेवते. हे बघा, मी साबुदाणे 8 तास भिजत घातलेले. 8 तास झालेत. आता मी खिचडी करायला घेते. आता मी तेल घालते. आता मी त्यात घालते जिरं आणि कढीपत्ता घालते, बटाटे घालते, कच्चे बटाटे, आणि चांगलं त्याला ढवळते आणि झाकून ठेवते 5 मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती. आता मी ग्राइंड करायला घेते. आता ह्यात मी घेतली 4 मिरची, ओली मिरची, शेंगदाणे घालायचे, 1 चमचा जिरं घालायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड करून झालं बघा. 5 मिनिटं झाकून ठेवलेले बटाटे चांगले शिजले. आता मी ते ह्या साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आता ते मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं ते घालते मिश्रण, आणि त्यात 1 चमचा साखर घातले. चांगलं मिक्स करून घेते. कढईमध्ये घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झाकून झाल्यात. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगलं त्याला ढवळायचं. तर रेडी झालं साबुदाण्याची खिचडी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.